नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की वडिलांकडून कस्टडी काढून आईकडे देता येऊ शकते का, त्या संदर्भाने काही तरतुदी आहेत का, काही जजमेंट आहे का, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर आपण सिरीज बघतो आहे चाइल्ड कस्टडी। चाइल्ड कस्टडीचा डिस्प्यूट कधी येतो, जेव्हा पती पत्नीमध्ये वाद होतो आणि हा वाद जो आहे घटस्फोटापर्यंत पोहोचतो, तेव्हा प्रश्न उभा राहतो की मायनर चाइल्डची कस्टडी कोणाकडे, आईकडे किंवा वडिलांकडे। आणि या कस्टडीच्या संदर्भाने जेव्हा पिटिशन जाते तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं जे सूत्र आहे ज्याच्या आधारे कस्टडी कुणाकडे द्यायचं हे ठरते, ते सूत्र म्हणजे द पॅरामाउंट कन्सिडरेशन इज वेलफेअर ऑफ चाइल्ड। म्हणजे सर्वोच्च उद्देश काय, तर मुलाचं कल्याण कोणाकडे दिलं तर होईल, हे सर्वोच्च उद्देश असतं कस्टडी डिसाईड करताना किंवा कस्टडी देताना। याच निकषावर ठरतं की कस्टडी आईकडे द्यायचं की वडिलांकडे द्यायची। मग प्रश्न पडतो की पॅरामाउंट कन्सिडरेशन इज वेलफेअर ऑफ चाइल्ड, म्हणजे मुलाचं कल्याण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, हे जर निकष असेल आणि या निकषाप्रमाणे असं जर दिसलं की आईपेक्षा वडिलांकडे जर हा मुलगा राहिला तर याचं तिकडे अधिक कल्याण आहे असं जर दिसलं, तर त्या केसमध्ये मग प्रश्न असा उभा होतो की आईचं जे लव अँड अफेक्शन आहे आणि लहान मुलांना ते जास्त लागतं किंवा आईचा सहवास अधिक हवा असतो, तो गरजेचा असतो, ही जी काही इमोशनल बाजू आहे याचं काय, कारण फक्त त्याचं कल्याण एवढं बघितलं तर त्याच्या इमोशनल बाजूचं काय, आईच्या सहवासाचं काय। तर या संदर्भाने काही तरतुदी आहे का? हो आहेत। या संदर्भाने अशी तरतूद आहे की लहान मुलाला त्याची जडणघडण होताना, त्याची वाढ होताना वडिलांपेक्षा आईचं प्रेम, आईचं सहवास आणि आईच्या सोबत राहणे हे अधिक महत्त्वाचं आहे। आईचं लव अँड अफेक्शन मुलाला जास्त गरजेचं असतं। त्यामुळे पुरेशा जर सोयी आईकडे असतील किंवा आईकडे नसतील तर ते वडिलांकडून त्या सोयी आईला पुरवायच्या आणि त्या आधारे मुलाचं मायनरची कस्टडी ही आईकडे द्यावी। या संदर्भाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे। जजमेंटचं नाव आहे पुष्पा सिंग वर्सेस इंद्रजीत सिंग। या जजमेंटमध्ये असंच झालं होतं की जे वडील आहेत, मायनरचे वडील आहेत, त्यांनी कोर्टात केस टाकली कस्टडीसाठी आणि हायकोर्टाने वडिलांच्या बाजूने निर्णय दिला आणि मुलाची जी कस्टडी आहे, मायनरची जी कस्टडी आहे, मायनरची कस्टडी वडिलांकडे देण्यात आली। मग ती जी आई आहे तिने हायकोर्टाच्या जजमेंटच्या विरोधात ऑनरेबल सुप्रीम कोर्टामध्ये अपील केली आणि मायनरची कस्टडी मला देण्यात यावी अशा पद्धतीची प्रेयर टाकली कोर्टामध्ये। कोर्टाने सगळी केस वाचून पाहिल्यानंतर असा निष्कर्ष नोंदवला की चाइल्ड undoubtedly need a affection of his mother for which there is no adequate substitute। म्हणजे हे जे लहान मायनर मूल असतं त्याला आईचं प्रेम आणि आईचा सहवास हवा असतो, तो गरजेचा असतो, त्याला इतर कुठलाही पुरेसा पर्याय नाही। हे अत्यंत महत्त्वाचं आहे या जजमेंटमध्ये की आईचं जे प्रेम मिळतं त्याला इतर दुसरा कोणताही पर्याय नाही। त्याच्यामुळे ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचं जे काही ऑर्डर होती ती रद्द केली आणि मायनरची कस्टडी वडिलांकडून काढून आईला देण्याचे आदेश पारित केले। तर मित्रो, ही होती माहिती की वडिलांकडे मुलाचं कल्याण होईल अशा सुखसोयी असल्या तरी आईचं लव अँड अफेक्शन अधिक जरुरी आहे, तेव्हा कस्टडी वडिलांकडून काढून आईला देण्यात यावी। या संदर्भाने रूलिंग आणि जजमेंट। मित्र, तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन। कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी कायदेभान पाहत राहा आणि हो, ज्यांना सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही। नाव, गाव, जिल्हा, केसची माहिती लिहून व्हॉट्सअपला मेसेज टाका। तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ। बाय।